आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मीरा, मगाशी किचन मध्ये जाताना कोणाशी बोलत होतीस ग? कधी? अगं मगाशी पायऱ्या नाही का उतरत होतीस तू तेव्हा कोण होतं बरोबर? नाही, मी नव्हते बोलत कोणाशी। मी जाते जरा, मला काम आहे। हा मीरा, नर्मदा म्हणते तो बरोबरच। मी सुद्धा तुला बऱ्याचदा हातवारे करत कोणाशी तरी बोलताना बघितलं। काय प्रकार आहे हा? नाही, नको, माझ्यामुळे घरात वाद नको। मला खरं काय ते सांगावंच लागेल। मीरा, बोल ग मामी, विचारते काहीतरी। नाही, मी कोणाशीच बोलत नव्हते। बघितलंस ना दादा, कसा विषय टाळून निघून गेली ती। हो ना दादासाहेब, असंच करते। म्हणजे तिच्याकडे उत्तर नसलं ना की निघून जाते। नाही, तिच्याकडे उत्तर नसलं तरी आपल्याकडे उत्तर आहे ना। नर्मदा, तूच सांग दादासाहेबांना। याआधी तुला सुद्धा असा अनुभव आलाच आहे ना, सगळ्यांना कळू दे। हो सांगेन की, म्हणजे एकदा नाही हा दादा, बऱ्याच वेळा असं झालंय। मी बऱ्याचदा पाहिले तिला एकटीच कोणाशी तरी बोलताना। म्हणजे आता बघा, ती पहिल्यांदा आली ना आपल्या घरात मोलकरीण म्हणून, तेव्हा आमचे हे सुद्धा होते की माझ्या बरोबर, तेव्हाही असंच झालं। मला शंका आलीच। मी बघत होते तिच्याकडे, ती एकटीच बरळत होती कोणाशी तरी। बरं, आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं। नर्मदा, तुला काहीतरी भास झाला असं। भास मला नाही झालाय, तिला होतोय भास। उगाच वेड्यासारखी एकटीच बडबडत असते ती, वेड लागलाय तिला। माया, सांग ना तू दादाला, तुला पण माहितीये की। हो दादासाहेब, म्हणजे स्वतःच काहीतरी बडबडत असते। आता कालचीच गोष्ट घ्या, म्हणजे मी किचन मध्ये गेले आणि मी तिला पाहिलं, परत स्वतःशी काहीतरी बोलत होते आणि जसं मी तिच्याकडे पाहिलं तसं गप्प झाले। हो, ते कशाला? कपडे वाळत घालताना सुद्धा एकटीच बडबडत असते, कोण असतं कोणाच ठाऊक बरोबर। बाकी काही नाही, म्हणजे त्या दिवशी इकडे अंगणात इकडे पण बडबडत बसलेली। परवा माझ्या समोरनं एकटीच बडबडत गेली, माझ्याकडे लक्षच नव्हतं तिचं, बघितलंच नाही। मला तरी असं काही कधी जाणवलं नाही। दादा, अरे तुझं लक्ष नसतं ना घरात, पण आम्ही सगळे पाहतोय ना। या मुलीचं ना काहीतरी सटकलंय डोक्यातून। तुला पडा